हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे अंडा घोटाळा। तर मुंबईमध्ये ही फेमस डिश आहे, स्ट्रीट फूड म्हणून ओळखली जाते। तर ठेल्यावरती खूप छान अंडा घोटाळा मिळतो। सेम तसाच अंडा घोटाळा आपण आज घरच्या घरी बघूयात। त्यासाठी आपण 2 अंडी फोडून घेणार आहोत, बघू शकता। 2 अंडी घेते मी फोडून। गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे। आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहोत या अंड्यामध्ये आणि छान फेटून घेणार आहोत आपण ही अंडी 2 घेतलेली। बघू शकता, मस्त असं मीठ विरघळून घ्यायचं छान। त्यात थोडासा गरम मसाला घालायचा, पाव चमचा, आणि थोडंसं लाल तिखट घालायचं, पाव चमचा, आणि चिरलेला कांदा घालूयात थोडासा, थोडीशी कोथिंबीर घालूयात, आणि 1-2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले त्या घालून घेते मी। परत एकदा फेटून घेऊया अंड व्यवस्थित। छान फेटून झाल्यानंतर आता तव्यामध्ये आपण तेल घालूयात थोडंसं, आणि ह्या अंड्याची पोळी बनवून घेणार आहोत अंडा ऑमलेट करून। तर हे 2 अंडी मी तव्यात पोतून घेतली आहेत, बघू शकता। मस्त अशी एका बाजूने शेकली, आता दुसरी बाजून पलटून घेऊयात, बघू शकता। अंड्याची पोळी छान 2 ते 3 वेळा पलटून छान भाजून घेतलेली आहे। आता मी ही काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये, बघू शकता। अंड्याची पोळी आपली काढून घेतली। आता त्याच तव्यामध्ये आपण तेल घालणार आहोत थोडंसं, आणि आपण आता 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतले होते, ते कांदे आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता तव्यामध्ये छान परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित, आणि 1 हिरवी मिरची आहे छोटीशी, तीही कापून घेतली आहे, बघू शकता। तीही घालून घेते मी कांद्यामध्ये। कांदा छान परतून घ्यायचा तेलावरती। आता ही आलं लसूणची पेस्ट आहे, 1 चमचाभर आलं लसूणची पेस्ट मी टाकली कांद्यामध्ये, ती छान परतून घेऊयात आपण। बघू शकता आपला कांदा किती छान परतला गेलाय। आता आपण या कांद्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत। हे टोमॅटो घेतलेले स्वच्छ धुवून कापून घेतलेत बारीक असे। 2 टोमॅटो होते, त्यातलं मी 1.5 टोमॅटो घालणार आहे। 2 टोमॅटो फार होतील म्हणून थोडेसे ठेवते मी, बघू शकता। तुम्हाला आवडत असेल टोमॅटो जास्त तर तुम्ही जास्तही घालू शकता। आता या टोमॅटोतलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित। बघा, थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकली मी यामध्ये, आणि आता आपण या टोमॅटोतलं पाणी आटते तोपर्यंत 2 अंडी शिजवलेली घेतली होती, त्याचं पिवळं बलक काढून त्या अंड्याचा पांढरा भागाचं छान तुकडे करून घेतलेले आहेत। आणि आता आपण तव्यातलं मिश्रण बघूयात, पूर्ण पाणी आटवून घेतले। आता थोडंसं अमूल बटर घातलं मी
या तव्यामध्ये बघू शकताय. अमूल बटर हे खूप छान टेस्ट येते. आता हे 2 अंड्यातलं बलक होतं पिवळा भाग, तर तो घालून घेते मी या कांद्या टोमॅटोमध्ये आणि छान स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं व्यवस्थित. हे पाणी आटवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला. त्यामध्ये बघा काळा मसाला घातला 1 चमचा, लाल तिखट घातला अर्धा चमचा आणि पाव चमचा गरम मसाला घातला. आता हे छान परतून घेऊयात आपण. ही टेस्टिंग पावडर आहे. ठेल्यावर अशी टेस्टिंग पावडर टाकतात, त्याच्यामुळे छान चव येते. तर तुम्हाला पाहिजे असेल तर घालू शकता, अदरवाईज नाही घातली तरी चालतं, काही हरकत नाही. तसाही अंडा घोटाळा छानच लागतो. पण तुम्हाला जर टाकायचे असेल, अवेलेबल असेल तुमच्याकडं, तर तुम्ही टाकू शकता. बघू शकता आता पाणी छान आटले. आता ही आपण पहिल्यांदा पोळी करून घेतली होती अंड्याची, त्याची तुकडे करून व्यवस्थित ती पोळी या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये घालून घेते मी. बघू शकताय. आणि आता हे अंड्याचा पांढरा भागसुद्धा आणि कोथिंबीर दोन्ही घालून घेतलेलं आहे या तव्यामध्ये. आणि थोडंसं पाणी घालायचं, एकदमच ओतायचं नाही पाणी, थोडं थोडं पाणी घालत छान शिजवून घेऊयात आपण हे अंडा घोटाळ्याचं बॅटर. छान बघू शकतोय. छान परतून घेऊयात मसाल्याबरोबर. अजून थोडंसं पाणी घातलं मी, म्हणजे ते तव्याला चिकटणार नाही आपलं अंडा घोटाळा. चवीनुसार मीठ घालूया थोडंसं, कारण अगोदर अंडा ऑमलेट बनवताना आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे हिशोबानंच मीठ घालायचं व्यवस्थित. आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे. बघू शकताय पूर्ण पाणी सुद्धा आटलेलं आहे. वाटलं तर अजून थोडंसं पाणी घालून मस्त असं परतून घेऊयात. हा बघा परतला गेलाय. आता मी ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकताय अंडा घोटाळा काढून घेतलेला आहे. तवा स्वच्छ करून आता थोडंसं तेल घालून घेते. आता आपण हाफ बॉईल पोळी करणार आहोत, अंड्याची पोळी, हाफ बॉईल ऑमलेट. तेल सगळीकडे पसरून घेतलं आणि आता एक अंड फोडून घेणार आहे तव्यामध्ये. बघू शकता तुम्ही. याच्यावर थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. आणि 2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत आपण. एका बाजूने छान परतून घ्यायची पोळी. बघू शकताय. कसा वाटला अंडा घोटाळा नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा. असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.